check. भारतीय संगीत विश्वासाठी हा क्षण शब्दात मांडता येणार नाही, इतका वेदनादायी आहे. स्वरांची अमर सम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना काही मनात भेटणाऱ्या ओळी स्वर थांबले असतील, पण त्यांची गूंज अजूनही प्रत्येक हृदयात जिवंत आहे. त्या गेल्या नाहीत, त्या प्रत्येक गाण्यात सुरात आजही आपल्या सोबत आहेत. जगात अनेक आवाज येतात आणि जातात, पण काही आवाज काळजाला हरवतात. आशा भोसले यांचा आवाज त्यापैकीच एक होता. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, हे त्यांचं श्वास होतं आणि त्यांचं जीवन होतं. आज स्वरांची एक दीपशिखा विझली आहे, पण तिचा प्रकाश सदैव आपल्या हृदयात राहील. त्या फक्त गायिका नव्हत्या, त्या भावना व्यक्त करणाऱ्या एक जादूगार होत्या. देह निघून जातो, पण कला अमर असते आणि त्या अमरत्व प्राप्त करून गेल्या आहेत. प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या आत्म्याचा एक अंश होता, जो आजही आपल्या सोबत आहे. त्यांचा आवाज ऐकताना वेळ थांबायचा आणि आज वेळच थांबून गेला आहे. स्वरांचा प्रवास कधी संपत नाही, ते फक्त एक रूपातून दुसऱ्या रूपात बदलतो. आज आपण अश्रूंनी निरोप देतोय, पण त्यांच्या स्वरांनी आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. तर साश्रू नयनांनी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यात आलाय. त्यांचे सगळे आप्तेष्ट आणि चाहते, त्यासोबतच राजकीय आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती. मी गाणं गात गात शेवटचा श्वास घेऊ इच्छिते, ही इच्छा त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमधून व्यक्त केलेली होती. आणि अगदी मागच्या महिन्यामध्ये द शॅडोई लाईट नावाचं गाणं त्यांनी रेकॉर्ड केलेलं होतं. म्हणजे मागच्या महिन्यात ते गाणं प्रसिद्ध झालेलं होतं. द माउंटेन या अल्बमचा ते गाणं भाग होतं आणि त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले की वयाच्या या टप्प्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा गळा गाता होता, कलेची सेवा त्या करत होत्या. पण आज करोडो रसिकांच्या मर्मबंधातली ही ठेव हरपलेली आहे. आशाताई पंचत्वात विलीन झाल्या. तो आई हो, बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा संभल तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जीत लूं, नशे की घूंट पीत लूं. आशा जी अभी तो दिल भरा नहीं, अभी न जाओ छोड़ के, कि दिल अभी भरा नहीं. और आई हमको यही बोलेंगी कि यही कहोगे तुम सदा, कि दिल अभी नहीं भरा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच महापौर, वरिष्ठ नेतेगण कुटुंबियांशी सांत्वनपर भेट घेत आहेत, संवाद साधतायत.